नववीचा विद्यार्थी 2.5 ते 3 तास ChatGPT वर अभ्यास करतो, योग्य आहे काही? पुस्तकाचा वापर एकदम कमी. एकदमच छान आहे. म्हणजे ChatGPTचा अभ्यास करणार, तोच आपल्याला सांगणार आणि तोच एक्झाम फक्त तो देऊ शकत नाहीये सध्याच्या परिस्थितीत, तेवढंच आपलं राहिलंय आता. आणि याच्याचमुळे आता एक रिसर्च आलाय की म्हणून आपली जी पिढी होती आणि आताची जी पिढी आहे यांच्या इंटेलेक्च्युअल्स मध्ये कमी आली आहे. आपण 4 पुस्तकं वाचायचं, मग त्याच्यातनं आपण नोट्स बनवायचं. आणि ChatGPT खूप छान आहे, तर तुमचं काम सहज करून देतोय. ओके, पण त्यांनी जे नोट्स दिलेले आहेत ते जर का आपण हाताने लिहिलं, म्हणून आपण होमवर्क देतो, म्हणून आपण घरचे आपले म्हणायचे की लिहून बघ. आताची मुलं लिहायला बघत नाही, स्पेशली आफ्टर कोविड, कारण की मोबाईलवरच सगळं येत आहे. पण मग आता तिथे आपला रोल येतो. गुड, छान, ChatGPT वरनं काढलंयस ना तू हे सगळं, खूप छान, आता हे लिहून टाक. त्याच्यात ही एक टेक्निक आहे. ठीक आहे, अभ्यास आपण घोटून करतो, रेटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, त्याला म्हणा तुला जे ChatGPTने दिलं आहे, ठीक आहे, त्याचे पॉइंटर्स तू आता काढ, ते लिह. ठीक, ते लिहिल्यानंतर त्याला 2दा वाचून पहा, त्याच्यात हेडलाईन्सला कलर कर. मुली जनरली करतात, म्हणून आपण म्हणतो की मुली सिन्सिअर असतात. असं नाहीये, मुली सिन्सिअर, ते सिस्टमॅटिक करतात. ओके, त्याला हायलाईट कर, एकदा व्यवस्थित 2दा वाच. आज वाचलाय, आता याला ठेवून, दुसऱ्या दिवशी त्याला परत एकदा तू वाचून काढ आणि आता ते तू जोरात बोलून बघ. ते वाचायचंच आहे पण जोरात. आपण 2चे पाढे 3चे पाढे शाळेत म्हणायचं, जोरात बोलायचं सगळेजण एकत्र. राईट, त्याच्याने मेमरीमध्ये जात. त्याच्यानंतर डायरेक्ट 4थ्या दिवशी त्याला तो पाठ काढायला लावायचा आणि तो एकदा वाच आणि तो कोणाला तरी लहान घरातलं कोणी असेल, नाही असेल कोणी, ते एखादं खेळणं असेल किंवा एखादं झाड असेल त्याला समजावून सांग. ऍज अ टीचर आपल्याला माहितीये, जेव्हा आपण कुठला कन्सेप्ट समजावून सांगतो तेव्हा तो आपल्याला पहिले जास्त चांगला समजून घ्यायचा असतो. दॅन ओनली वी कॅन मेक अदर पीपल अंडरस्टँड. तेव्हा त्याला त्याच्यात इंटरेस्ट यायला लागेल. ChatGPT इज नॉट बॅड, पण त्याला युज कसं करायचं, किती लिमिटमध्ये युज करायचं, ChatGPT त्याला मजा देणार. सर त्याला कारण की काहीच वाचायचं नाही, त्याच्याकडे नोट्स भरपूर आहेत, जसं आपल्याकडे पुस्तकं भरपूर आहेत, पण तुम्ही वाचलंच नाही तर तुम्ही लिहू काय शकणार आहे? फाईल बनवली तसे फाईल करतो, ते नोटिंग बिटिंग करतो, पण योग्य आहे का म्हणतात ते? लिमिटमध्ये करायला सांगायचं. पुस्तकं पण आहेत, पुस्तकं नाही, ते त्याचं पण आलं पाहिजे, त्याच्यात पुस्तकाचं पण काहीतरी